गुड मॉर्निंग गाईज. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक अगेन टू माय चॅनल. हांव रंजना तुमचे अगदी मनापासून स्वागत करता म्हज्या आयच्या न्यू व्लॉगान. अँड दीस इज फ्रायडेज व्लॉग. ताका लागून पुसचें सगळें न्हू देवारो बीन क्लीन करचें रुटीन आयज तुमच्या बरोबर शेअर करतलें. सकाळी आयज 5:00 उठलें. 5:00चो अलार्म लायलो बट मातशें 5 मिनटां 10 मिनटां करून करून 5:30 जाली. वाय 5:30 उठलें. एक्चुली हांव 6:30 ऑर 6:45 बीन उठ्ठा बट आयज न्हू सगळें पुसपाचें बीन आसलें त्या खातीर म्हटल्यार उठया आनी घरांतली जितली बीन कामां आसा न्हू ती फटाफट म्हाका करून घेवपाची आसली. सायड बाय सायड आतां श्रियांश स्कुलाक वयता देन घोवाचें रेगुलर रुटीन जें ब्रेकफास्ट हेल्दी ताका करून दिवपाचो आसता तो बीन फूल म्हाज्या तकलेचेर बर्डन आसलो. प्लस ताज्या भितर आयज स्कुलाकूय वचपाचें आसलें अँड टुडे वॉज द सेकंड डे ऑफ माय चिल्ड्रन. सो आय वॉज रियली व्हेरी एक्सायटेड आनी मनान एक भंयूय आसलो की आयचो दीस बाबा कसो वयतलो. ताका लागून न्हू हें आनी घरांतले स्ट्रेस कामा वयर नाका म्हणून जाता तितल्या बेगीन उठोन सगळीं कामां करपाची चिंतलां हांवें. सो सकाळीं पुसून बीन जातकूच न्हू झाडांक आयज बरें शिंपलां बिकॉज 2 दीस न्हू उदक घालपाकूच मेळोंक ना. मातशें बिजी उरतालें हांव बट जेन्ना बीन रेस्ट घेतालें तेन्ना अशी उगडास येताली की झाडांक शिंपोंकूच ना म्हणून. बट उठोन थंयच्यान शिंपपाक बीन असो वाज येतालो म्हटलें नाका आयज आनी आळसपण करया नाका. बरे भशेन शिंपोन घेवन जेन्ना बाल्कनी बीन ओली जाली न्हू म्हणून बाल्कनी बीन आयज फूल डीप क्लीन केला उदक बीन घालता आनी बरे भशेन निरमा पावडर बीन घालून बरे भशेन क्लीन केला. म्हटल्यार एक न्हू हांगा बाल्कनी क्लीन करतकूच गांवांत कशें एक व्हडलें खळें आसता आंगण आसता जेन्ना आमी शेण सारयतकूच न्हू बरें दिसता न्हू बसपाक. त्याच भशेन म्हाज्या बाल्कनीची व्ह्यूज येता हांगा बिकॉज हांगा ओपन एरिया आसल्या कारणान न्हू इतलें बरें दिसता. बट येस पुसचें पडटा धुवपाचें पडटा तेन्नाच मातशें आनी पॉझिटीव वायब्स येता. हरशीं बीन बरें दिसता हांगा बसपाक बट स्टील जेन्ना बीन आमी क्लीन दवरता न्हू तेन्ना थंय बसून एक ग्रिनरीचो आस्वाद घेवपाचो वेगळेच रिजन आसता. ओके सो बाल्कनी बीन म्हाजी हांगा बरे भशेन डीप क्लीन करून जाली. आयज वायपरानूच बरें उदक भायर काडलें अँड बाल्कनी क्लीन जातकूच तुळशीक बीन बरे भशेन उदक घातलें बिकॉज एक एक फावटी स्कीप जाता म्हाज्या कडल्यान तुळशीक उदक घालपाचें. मॉर्निंग टायमार मातशें चड बिजी उरल्या कारणान न्हू खंय ना खंय 19-20 का फरक हो ही जाता है बिकॉज हांव अशें म्हणूंक शकना की हांव 100% फुल्ली कामार म्हाज्या अप टू डेट आसा अशें कांयच नासता. बट येस खंय ना खंय मिस आउट जाता म्हटल्यार कपडे बीन वॉश करता आसतना खंयचो एकाद्री म्हटल्यार कपडे धुवपाचे आसता ते बॅडार ना जाल्यार खंयच्या कबडान ना जाल्यार दारा फाटल्यान जे हुक्स आसता तेज्या फाटल्यान आसतात. ओके सो अशे बारीक बारीक मिस्टेक्स जायतूच आसता अँड इट इज नॉट नेसेसरी दॅट वी शूड बी परफेक्ट. जितले आमी अनपरफेक्ट आसता न्हू तितले आमी बरीच आसता खरें सांगता. अशें हांव म्हाज्या पयलीं एक कामार वयतालें तेन्ना एक म्हाजी मॅम सांगताली वी शूड नॉट बी परफेक्ट. जेन्ना आमी परफेक्ट आसता न्हू तेन्ना आमकांच मागीर खंय तरी हर्ट जाता की हांवें कसल्याच बाबतींत जावं इन रिलेशन इन आवर वर्क ऑर वॉट एवर इट मे बी जेन्ना आमकां दिसता की आमी परफेक्ट आसा आनी इन रिटर्न आमकां तशें मेळना न्हू क्रेडीट तेन्ना आमी स्वताक हर्ट करून घेता. सो दीस वर द लायक थिंग्स वीच आय हॅव लर्न फ्रॉम माय लायफ अँड सम पिपल्स ऑल्सो. आनी येस दाराचेर आयज बरी अशी रांगोळी घातला पुसून घेतल्या कारणान न्हू म्हटलें मस्त रांगोळी घालया अँड दिवो बीन दाखयलो आनी आतां कामाक वचपाक भायर सरता. आतां चलो तर आतां कामाक वचपाक रेडी जावया बिकॉज टिचरीन ऑलरेडी वॉर्न केलें जी आमची सिनियर टिचर आसा न्हू ताणें ऑलरेडी वॉर्न केलें की एटलीस्ट 20 मिनिट्स बेगीन यो. वाय 20 मिनिट्स सो दॅट आय कूड रीच बिफोर 10 मिनिट्स अर्लियर. बाकी आनी कांयच न्हू अशें सगळ्यांच्याच बाबतींत जाता. गुड मॉर्निंग एव्हरीवन वेलकम बॅक अगेन टू माय चॅनल. हांव रंजना तुमचें अगदी मनापासून स्वागत करता म्हज्या आयच्या न्यू व्लॉगान. सकाळची थोडीशी जी कामां आसली पळय ती जाली म्हटल्यार आयज शुक्रारचो व्लॉग आसा. आयज शुक्रार म्हणूंक शकना बिकॉज आय डोंट नो वेन आय अपलोड दीस व्हिडिओ एंड ऑल. सो मस्तपैकी AC लावन आतां रेडी बीन जालें. घरांतली शुक्रारची मातशी देवपुजा म्हटल्यार देवाचें देवारो बीन बऱ्या भशेन क्लीन करून घेतलो अँड घरान बरे भशेन सान्न मारून पुसून बीन घेतली. बाबू गेलो स्कुलाक. आयज ताका जशें की हांवें तुमकां दाखयलें मकाने ताका ड्राय रोस्ट करून दिले सो ताजे टिफिनाचें जाल्लें आसा. हांवें न्हू आतांच चपाती खाली बिकॉज आतां जो हो स्टेज चलता न्हू लायक म्हाजे नर्सरी भुरग्यांची आतां जें एडमिशन जालें आनी कालच्याय दिसाक तांच्यांनी जो बोवाळ घातलो न्हू म्हाका कांयच शूट करूंक बीन मेळना. बट आयज सपोज म्हाका न्हू टायम मेळ्ळ्यार हांव तुमच्या बरोबर शेअर करतलें कशें कितें म्हटल्यार रडटा भुरगीं आनी लिटरली म्हटल्यार हँडल बीन करपाक जायना. एक भुरगीं न्हू शांत बसता बट दुसरे भुरगे जेन्ना रडटा न्हू तेंचे पळोवन रडोंक लागता. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. आमी 3 जाणां ऑलमोस्ट 30 भुरगीं हँडल करता. सो 30 क्रॉस्ड आसा बट काल न्हू
फर्स्ट डे असल्या कारणान मातशी थोडीशी भुरगीं एबसंट असली. आय हॅव नॉट कावंटेड ऑल्सो एटेंडन्स देखून म्हाका घेवपाक कांयच मेळोंक ना. बट स्टील येस म्हाका असलो घाम सुटलेलो एंड अवतार बीन म्हाजो असो आसलो. बट येस वी हँडल इट. आनी पेरंट्स जी आसा पळय जी भुरगीं रडटा तांकां आमी भायर दवरता. एंड मागीर कशें जाता जेन्ना ती रडोन लायक अशी जाम जाल्ल्या भशेन जाता वी कांट लीव देम लायक दॅट ओन्ली न्हू. उदक बीन दिवन तांच्या पेरंट्सांक अलावड करता आमी ओन्ली फॉर 10 to 15 minutes एंड देन वी शो देम डॅट तेंचो पेरंट्स भायर आसा रावला म्हणून. सो ओके विदावट एनी वेस्टींग टायम म्हाका आतां स्कुलाकूय वचोंक जाय आनी पळोवया आयचो कितें स्टेटस आसा तो. एंड ऑलमोस्ट आतां न्हू 8:30 क्रॉस जाली. सो म्हाका टिचरीन सांगलें की बेगीन यो म्हणून. आय एम ट्रायींग माय बेस्ट बेगीन वचपाक. घोव बीन गेलो कामाक, बाबू स्कुलाक गेलो एंड आय एम ऑल्सो गोईंग नाव. सो होपफुली आयचो दीस बरे भशेन हँडल जाल्या पुरो म्हणटा. इतलेंच हांव मागता. ओके एंड येस मागीर मेळया आनी आयच्या दिसाचो जो कितें अपडेट आसा क्लासींतलो तो तुमच्या बरोबर हांव नक्की शेअर करतलें. ओके परतून मेळया. सो स्कुलान पावतकूच न्हू ही 2 भुरगीं म्हाजी वाट पळयतालीं विच वर बिफोर मी हॅव केम बिफोर मी. आनी ताज्या मागीर जे धिंगाणा जालें पळय तें तुमकां सांगतातूच. हाय गायज आय एम बॅक अगेन. आनी आयचो दीस येस कंपॅरेटिवली फर्स्ट डे कोन न्हू खूब बरो आसलो. म्हटल्यार भुरगीं मातशीं रावलीं बीन. एंड कशें आसा थोडेशे पेरंट्स भितर आसता. थोडीशीं जीं भुरगीं कंपॅरेटिवली फ्रॉम 30 स्टुडंट 5-6 भुरगीं ओग्गी रावता. ओके सो मातशें फ्रेशन अप जाता. एंड घरांतली भरपूर कामां आसा. आयज एक्चुली घोव नासलो जेवणाक म्हणून न्हू आयज चिंतलेलें हांवें कालचो शाळो रोस आसलो तो हांव आनी बाबू मातशें एडजस्ट करतले कितेंय खातलीं म्हणून तांतयां एंड ऑल फ्राय बीन करून. बट आतां हो येयल्ल्या कारणान न्हू पळोवया कशें कितें करपाचें तें. सपोज रोस चड आसा ओके क्वॉन्टिटी चड आसा न्हू जाल्यार आतां रांदचें ना हांव. बट तांतयां म्हाका फ्राय करूंक जाय, शीत बीन घालूंक जाय. एंड सकाळची खुबशीं कामां जाल्लीं. आतां कितें करता आतां न्हू बरे भशेन फ्रेशन अप जाता न्हांवन घेता. बिकॉज न्हू भुरग्यांनी लिटरली रडोन वॉमिटींग केल्ली आसा. देन कोणाचें नोज एंड ऑल हें बीन जातात न्हू रडोन नाकांतल्यान उदक येता, तोंडांतल्यान उदक, देन दे आर टियर्स एंड ऑल. सो इतलें सगळें हँडल करपाक खूब डिफिकल्ट जाता. ओके बट सगळें जालें बऱ्या भशेन. आयज भुरगीं कंपॅरेटिवली फर्स्ट डे भशेन न्हू आयज इतली कितें रडनासली. सो होपफुली टिचर म्हणटा जी आमची व्हडली हेडमास्टर आसा न्हू ती म्हणटा की हे मातशे 8 दीस आसतले. सो यू शूड बी प्रिपेर फॉर दॅट. एंड आय एम होपींग फॉर बेस्ट. ओके सो आतां न्हाता फ्रेशन अप जाता एंड जेवणाचें सगळें कितें पळयता. बिकॉज घोव एंड बाबू येतलो. आतां कितलीं जालीं वरां 12:30 जालीं. एंड म्हाज्या फुड्यान 1.5 hour आसा सगळें जेवण एंड ऑल करपाक. ओके सो न्हांवन बीन घेता बरे भशेन फ्रेशन अप जाता. मेळया मागीर. कामा वयल्यान येवन घरांतलीं कामां करपाक न्हू इट इज नॉट सो इजी. बिकॉज इतले क्वेश्चन मार्क आसता. एक फावटी सपोज अशें पयलींचेच कितें उरलेलें आसता. देन कशें आसता विदीन फॅमिली म्हटल्यार बरें दिसता तें. म्हटल्यार हांव म्हाजो घोव एंड म्हाजो चेडो दवरता. हांव चिंत्ता एक फावटी जी कोण जॉयंट फॅमिलीन रावता तांकां हे असले शॉर्टकट्स म्हाका दिसता लायफान मारपाकूच मेळचे ना. बिकॉज एट दी एंड समवेर समवन इज डिपेंडेड ऑन ईच अदर इन जॉयंट फॅमिली. बिकॉज एक कोणीय जाणटेली आसलो किंवा कोण तरी जाणटेलो आसतलो घरान, नाजाल्यार कोणाची भाव भयण. आनी म्हटल्यार हांव आतां इन डीप वचचें ना. बट कोण ना कोण सपोज आसलो जाल्यार तांकां शॉर्टकट जे कितें घरान आसा तें घालूंक शकना न्हू. वी शूड प्रिपेर दी फूल मील म्हटल्यार फूल डिनर ऑर लंच करचोच पडटा. वी डोंट हॅव शॉर्टकट वेन एवर वी स्टे इन दी जॉयंट फॅमिली. सो इन दॅट थिंग आय एम व्हेरी मच लकी. बिकॉज म्हाका अशें कांय जॉयंट फॅमिलीचें बर्डन ना. येस आय हॅव दी फॅमिली बट वी आर ऑन म्हटल्यार आमी सेपरेट रावता आपआपले लायक फ्लॅट्स एंड ऑल. आनी जेन्ना कितें अशें फंक्शन आसता दॅट टायम ओन्ली वी विजीट आनी बाकीच्या टायमार ना. एंड गांवांत कितें फंक्शन आसता तेन्ना वी आर वीथ ईच अदर. ओके सो येस देवाक दिवो बीन दाखयलो. आतां येवन न्हांवलें कित्याक तें तुमकां ऑलरेडी सांगलें. बिकॉज कशें आसा सकाळचो न्हांवपाक हांव टायम वेस्ट करिना. बिकॉज भुरगीं जेन्ना रडटा आनी तांकां लायक कंटिन्यू रडोन खोंकली काडटा वॉमिटींग करता. सो ती फूल घाण न्हू लिटरली आंगाक बीन लागून इतली म्हटल्यार किळस येता. बट येस भुरग्यांची किळस येवंक जायना. बट कशें आसा एक एज जातकूच एक म्हटल्यार तो लिमीट क्रॉस करतकूच न्हू तें सगळें बॅर करपाक जायना. सो येयलें फटाफट न्हांवलें देवाची पुजा बीन केली.
अँड येस न्हांवच्या पयलीं न्हू मातशे हँडवॉश आसले कपडे आसले न्हू ते बीन धुवन घेतलेले आनी कम्फर्टान घातले आनी तेच बाल्कनीन बीन बरे भशेन सुकोवपाक दवरले आनी खंयच हांवें घरान म्हटल्यार कर्टन्स आनी हाका ताका हात लावना ताका लागून आतां हे पळय सगळे कर्टन्स विंडोज डोर्स बीन सगळे ओपन करून फूल फ्रेश एअर घरान येवनी आनी म्हाकाय मातशें जें सफोकेशन जाता न्हू इतल्या भुरग्यां भितर जेन्ना ती रडटात देन आपणाक मम्माच जायी खूब म्हटल्यार हांव तुमकां एक्सप्लेन करूंक शकना इतलें आमकां वयल्यान न्हू फूल पाशस दवरचो पडटा बिकॉज पेरंट्स बीन आसता न्हू जीं भुरगीं अशीं सारकीं कंटिन्युअसली रडटा वी कांट जस्ट लेट देम क्राय म्हटल्यार त्या पेरंट्साक आमी सांगता की बाबा तुमी भायर रावात इफ शी इज कंटिन्युअसली क्रायींग ही ऑर शी कंटिन्युअसली क्रायींग आमी तांकां अलावड करता सो दॅट ती आपल्या भुरग्यांक घेवन थंय बसोंक शकता आनी तो एनवायरमेंट मातसो म्हटल्यार बरे भशेन इन कंट्रोलान येवनी ताका लागून न्हू हे सगळे मॅस आनी इवन भुरगीं जेन्ना टिफीन बीन खाता तेन्ना टिफीन उडयतात म्हटल्यार बाय मिस्टेक ऑर कोणाच्या हातींतल्यान पडटा कोणाक टिफीन कॅरी करपाक कळना अशे खुबशे म्हटल्यार इतले खबरी आसा ते सांगून सोंपचेच ना म्हटल्यार भुरग्यांचे न्हू एक भुरगीं अशी बरी हा लायक बलून्स आसा आनी थंय कितें टॉयस आसा न्हू ते बीन घेवन खेळटा आनी थोडी भुरगीं लायक जो आवाज दुसरी भुरगीं रडटा न्हू तो आवाज आयकून आपले कान बीन बंद करता ते दॅट इज लायक ती भुरगीं घरान न्हू तेंचो एनवायरमेंट थंड आसतलो आनी हांगा अशें मॅसी एन हेतून एनवायरमेंटान येवन न्हू नॉयझी एनवायरमेंटान येवन ते लायक इरिटेट जाता बिकॉज आय हॅव नोटेड वन बॉय ही वॉज जस्ट क्लोजींग हीज इयर्स आनी कशें कितें हँडल करूं कांयच कळनासलें बट येस हांवें ताका सेपरेट बसयलो आनी ताका सांगलें की बाबा तूं हांगा बस आनी टीव्हीचेर कार्टून्स लायल्ले आसता ते बीन पळय म्हणून हाय एवरीवन वेलकम अगेन आतां येस बरें फ्रेशन अप जावन बीन तुमच्या बरोबर शेअर केलें हांवें कपडे जे आसा ते बीन धुवन घातले हँडवॉश केले आनी थोडेशे मशिनान लायले प्लस जेवणाचे कांय अशें व्हडलेशें नासलें बिकॉज रोस जो आसा पळय तो कालचो ताज्या बरोबर जेवतली बट येस सुके खारें बरें भाजतलें आय जस्ट लव शेळे रोसा न्हू सुके खारें मेळप म्हटल्यार वाव म्हटल्यार जेवण इतलें रुचीक लागता घोवाक एंड शेळ्याक हांवें आनियन देन मिरची एंड कोरिएंडर कट करून दवरली मीठ बीन घालून आनी ताचें करतलें हांव ऑमलेट वॉट एवर मे बी एंड असोच आयज सिंपल सो आयज जेवणाचो बेत आसतलो बिकॉज टुडे आय एम लिटरली वेरी टायर्ड बिकॉज म्हाका जाल्यार अशें दिसता जितलें हांव दनपारची कामां कमी दवरतलें न्हू तितलेंच म्हाका चड रिलॅक्स फील जातलें बिकॉज फूल 3 वरां न्हू फूल टायर्ड जावन येता नॉट 3 वरां चड करून 2 वरांच आसता बट ताज्या मागीर सगळें वायंड अप बीन करता म्हणसर 12 बीन जाता ओके सो आय एम होपींग की फुडलो हो वीक न्हू बऱ्या भशेन वचो न्ही ओके नाव आतां व्लॉगान न्हू हांव म्हाजे स्कुलाचें जें कितें आसा तें शेअर करिना बट येस मिनी व्लॉगान बारीक बारीक क्लीप आसतले ते तुमी पळोवंक शकता एंड येस स्टेटसान एक्चुली हांवें म्हाज्या घातलेले जितले बीन कशे भशेन वेलकम बीन केले थोडे क्लिप्स घालतले हांव मिनी व्लॉगान नो डावट बट लॉंग व्लॉगान न्हू सिरियसली जायना बिकॉज लायक आपलो प्रोफेशन सोडून जेन्ना सपोज हांव थंय मोबायल घेवन रावप म्हटल्यार बरें दिसना बिकॉज आउट ऑफ 30 भुरग्यां भितर एक मोबायल घेवन बीन थंय रावप इट इज आउट ऑफ माय प्रोफेशनल सो फूल 100% दिवचें पडटा थंय एंड मोबायल घेवन रावप म्हटल्यार खरेंच बरें दिसना डेट टू 5-6 जाणांचे पेरंट्सूय भितर आसता इट इज लायक फूल फोकस दिवचो पडटा स्वताक खूब मेंटली एंड फिजिकली प्रिपेर दवरचें पडटा इतल्या भुरग्यांक हँडल करपाक ओके सो आयचो दीस मातसो कंपॅरेटिवली खूब बरो आसलो आय एम होपींग सॅटर्डे संडे आतां हॉलिडे आसता आय एम होपींग की मंडेच्यान बरे भशेन भुरगीं येवनी बट टिचर्स सेज दॅट 8 दीस तरी हे अशें चालूच आसतलें एंड यू शूड बी प्रिपेर एंड आय एम फुल्ली प्रिपेर फॉर इट अशें ना की प्रिपेर्ड ना बट येस आयचो दीस कंपॅरेटिवली द फर्स्ट डे न्हू खूब बरे भशेन गेलो एंड खूब लायक रिंगा रोजीस बीन जेन्ना आमी खेळोंक लागली न्हू तेन्ना भुरगीं मातशी कूल डावन जाली देन ते एक सॉंग आसा न्हू द व्हील्स ऑन द बस गोज रावंड एंड रावंड ते सॉंग्सार न्हू भुरगीं बरी म्हटल्यार रिस्पॉन्ड दिता सो आय हॅव ट्रायड मॅनी थिंग्स अशें कितें आयडिया बीन तुमीय दिवंक शकता नो डावट तुमीय दिवंक शकता बिकॉज यू ऑल ऑल्सो हॅव बीन थ्रू दीस म्हटल्यार तुमची भुरगीं केजीन बीन गेली आसतली सो पेरंट्साचे डिफरंट लायक्स म्हटल्यार कितें म्हणूं हांव तुमकां आयडियाज आसता न्हू सो यू ऑल कॅन जस्ट शेअर एंड येस आयचो दीस असो आसलो जो तर आयचो ब्लॉग म्हाजो तुमकां लायक जालो म्हाजो फ्रॉम मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन लायक जालो देन लायक कमेंट सबस्क्रायब करपाक विसरो नाका नवी आसलेली प्लीज सबस्क्रायब करा आनी अशेंच म्हाजे अपडेट तुमकां मेळत रावतले ओके सो आयच्या दिसा खातीर इतलेंच फाल्यां परतून मेळया एका न्यू ब्लॉगान टिल देन बाय सी ऑल टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग